माझे आई-वडील म्हणू हां. दे किंवा माझ्या सासरची मंडळी असू दे, बरोबर आहे. माझे हसबंड असू देत, की माझी मुलगी असू देत, या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य बरोबर आहे. आणि खूप सकारात्मकता माझ्या डोक्यामध्ये राहण्याला हे सगळे ओके. कारणीभूत आहेत. बरोबर. बिकॉज दे टेक व्हेरी गुड केअर ऑफ मी ओके. अँड दे सपोर्ट मी व्हेरी मच. म्हणजे बरोबर. माझं जर डोकं या गोष्टींमध्ये एंगेज राहिलं असतं, तर कदाचित एक्झॅक्टली. ते इतर गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकलं असतं. परंतु बरोबर आहे. मला घरून इतका सपोर्ट आहे या बरोबर आहे. सगळ्याच लोकांकडून, बरोबर की आहे. अगदी सासरकडच्या मंडळींमध्ये सुद्धा कुठलं जवळचं लग्न असेल, तरी ते समजून घेतात, की म्हणजे मला जाणं शक्य असेल तर मी जाते. पण बरोबर मी आहे. नाही जरी गेले, तर मला कोणी हे म्हणत नाही, की "अरे, यायला पाहिजे होतं." आणि एक्झॅक्टली. तेच उलट माझी बाजू तिथे ठेवतील, की नाही ती महत्त्वाच्या जबाबदारीवर आहे आणि तिला बरोबर आहे. नसेल रजा मिळाली. किंवा मुलगी जेव्हा लहान होती, तेव्हा ती 6 महिन्यांची असताना मी मॅटर्निटी लिव्हवरून पुन्हा कामावर रुजू झाले आणि मग ती 1 वर्षाची होईपर्यंत माझ्या सोबत ती असावी किमान 1 वर्षाची बरोबर होईपर्यंत, आहे. असं सगळं कुटुंबाला वाटायचं. मग येणार कोण सोबत? कारण माझी पहिली पोस्टिंग परतूरला होती आणि तिथे ओके. डे केअर सेंटर नाही, नव्हतं. असं काहीच नाही. मग येणार कोण सोबत? मग आई माझी तेव्हा सर्व्हिंग होती. बरोबर आहे. आई 1-2 महिने आली. मग माझी मावशी 1 महिने आली. माझी अच्छा. लहान बहीण 1 महिने आली. माझ्या ओके. नणंदबाई 1 महिने आल्या. सासूबाई 1 महिना आल्या. असं सगळं होतं आमचं बाळ झालं 1 वर्षाचं.